आज या ठिकाणी वार्ड क्रमांक 8 मध्ये वसुंधरा शाळा ते कळंब रोडपर्यंतच्या नालीची खूप दिवसापासूनची मागणी लोकांची होती। ही मागणी आज आम्ही सगळ्यांनी पूर्ण केलेली आहे आणि आज केजच्या विकासाचं ध्यास घेऊन चलत असताना वार्ड क्रमांक 8 मध्ये जवळपास 70 ते 75% कामं पूर्णत्वाकडे जात आहेत आणि या भागात कुठलंही काम शिल्लक ठेवणार नाही हे आमचं सगळ्या टीमचं आश्वासन आहे। आणि कर्तव्यदक्ष नगराध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत असताना या भागातील लोकांचं कुठलंही काम शिल्लक राहणार नाही याची मी गवाही देतो। आणि मी आमच्या इंजिनियर साहेबांना गुत्तेदारांना मी या तुमच्या माध्यमातून त्यांना या ठिकाणी तंबी देतो की कामाच्या क्वालिटीमध्ये कुठलीही तडजोड केली जाणार नाही। काम व्यवस्थित झालं पाहिजे, त्याला पाणी व्यवस्थित मारलं पाहिजे आणि कामाचं जी क्वालिटी आहे ती एकदम चांगल्या प्रतीची झाली पाहिजे अशा पद्धतीची इंजिनियरला मी त्या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत। आणि जवळपास या टप्प्यामध्ये केज शहरातील 60 रोडची उद्घाटनं विविध वार्डामध्ये होणार आहेत आणि त्याची कालपासून आम्ही सुरुवात केलेली आहे आणि ते कामं पूर्ण झाल्यानंतर अंतर्गत रस्त्याचा प्रश्न बऱ्यापैकी सोडविला गेल्याचं आम्हाला समाधान राहील आणि मुख्य रस्ते जवळपास आपलं पूर्णत्वाकडे जात आहेत। पण जुनी वसुंधरा शाळा म्हणजे आत्ताची जी चाटे इंग्लिश स्कूल आहे या ठिकाणी शाळा असून सुद्धा सांडपाण्याचा खूप मोठा प्रश्न होता। पुढेच जनविकास सामाजिक संस्थेचं ऑफिस आहे त्यांच्याही रोडचं पाणी रस्त्यावर येत होतं आणि हे खूप गंभीर प्रश्न असा या ठिकाणी स्वच्छतेचा झाला होता। रस्ता झाला पण या रस्त्याला नाली नव्हती। तर आज आम्ही सगळ्यांच्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी या नालीचं उद्घाटन करत आहोत। जवळपास 550 फुटाची ही नाली आहे। मी फक्त एवढंच विनंती करेल की ज्यांचे कुणाची अतिक्रमणं बाहेर आले असतील त्यांनी अतिक्रमणं काढून आम्हाला म्हणजे प्रशासनाला मदत करावी, शासनाला मदत करावी आणि काम करणाऱ्यांना सुद्धा माझं आव्हान असेल की त्यांनी अतिशय क्वालिटीचं काम करावं। आणि हे सगळं काम झाल्यानंतर या ठिकाणी तर या वार्डामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं सगळंच काम झालेलं आहे। पण नालीचा जो गंभीर प्रश्न होता तो आज या ठिकाणी पूर्णपणे मिटलेला आहे कारण कसलीच नाली या रोडला नव्हती। त्यामुळे